मुंबई नागपूर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेल्या होत्या त्यापैकी शहापूर तालुक्यातील अंधाड येथील 7 शेतकऱ्यांना 2017 ते 2025 पर्यंत त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही। अशा शेतजमिनी बाधित शेतकऱ्यांनी आज महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गावर आंदोलन केले। आपल्या मागण्या मागत त्यांनी समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळेस काही गाड्या त्यांनी अडवल्या व घोषणाबाजी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। पाहुयात हे बाधित शेतकरी काय म्हणाले। अजून आम्हाला काय मिळालं नाही। आता आम्हाला इथंच जीव द्यायचा आहे। भाजीपाल्यामध्ये आम्हाला काय फायदा आहे का? शेतकरी आमची जमीन पण गेली, मग त्याचा काय फायदा आम्हाला? तुम्ही आता इथं आंदोलन करता, पोलीस येतील आणि तुम्हाला उचलून घेऊन जाते। येऊन ना, चालेल। इथं भाकरी काय झालं, तिथं काय भाकरी? काय झालं तुमचं? आम्हाला काहीच मिळालेलं नाही ना। मागच्या माझ्या लोकांना मिळलं, आम्हाला काहीच मिळालेलं नाही। 8 वर्ष आम्ही बांधतो सगळी काय ठाणे परत जाऊन आलो आम्ही। अधिकारी वगैरे करू करू बोलतात, मागच्या माझ्या लोकांना भेटले पैसे, आम्हाला काहीच मिळणार नाही। आम्ही सगळीकडे बांधतो, जिकडे तिकडे भिंतो फिरतो, पार ठाण्या परत गेलो तरी आमचं कोणी काही घेत नाही, दखल घेत नाही। आम्हाला आमची जमीन गेलेली आहे समृद्धी मध्ये, नाही भेटला मोबदला अजून। आम्हाला मोबदला पाहिजे। माझी आई मेली, माझा भाऊ मेला तेच धक्क्यानी, तरी अजून काही कोणी आम्हाला काही सहकार्य केला नाही ना, आम्हाला मोबदला काही दिला नाही। आम्हाला तो पाहिजे, बाकी काय नको, नाही तर इथं आत्महत्या करू न जीव देऊ। अंधाड या ठिकाणी, ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गामध्ये मागील 8 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत त्या जमिनी इथल्याच कमीत कमी 12 एकरच्या जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या ह्या समृद्धी महामार्गाने आम्हाला न विचारता गिळंकृत केल्या आणि कोणत्याही शेतकऱ्याला याचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही। त्या अनुषंगाने मागील 8 वर्ष प्रांत ऑफिस, तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तसेच मंत्री महोदयाकडे अनेकदा निवेदन दिली। 4 या ठिकाणी तहसीलदार बदलले, प्रांत साहेब बदलले, 4 जिल्हाधिकारी बदलले, पण अजून सुद्धा एकाही शेतकऱ्याला कोणत्याही या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही। 60 वर्षाची जमीन, नावे असणारी जमीन, शेतसारा भरलेली जमीन आणि पूर्ण शेतकऱ्याला वाटप केलेली जमीन कोणत्याही शेतकऱ्याला न सांगता चुपचाप पद्धतीने ही जमीन समृद्धीने लाटली आणि आजपर्यंत या शेतकऱ्यांच्या उपासमारीची वेळ आणि यामध्ये 2 शेतकऱ्यांचा समृद्धीचा मोबदला वाट पाहता पाहता त्यांचा मृत पावलेत। अजून काही शेतकरी त्या प्रतीक्षेत आहेत। तर या ठिकाणी आम्हाला सरकारने न्याय द्यावं असे मी सर्वांमध्ये या ठिकाणी सरकारला विनंती करत आहे। पोलिसांनी मध्यस्थी करत सर्व आंदोलनकर्त्यांना शहापूर पोलीस स्थानकात बोलवले। त्या ठिकाणी शहापूरचे DYSP श्री शिंदे व शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कुसाळे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। त्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी त्यांना निवेदन दिले। शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कुसाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली। ती आकारी पडीत जागा यांच्या ताब्यात असताना त्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मोबदला त्या ठिकाणी मिळालेला नाही। तर त्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर आम्ही पाठवून त्यामधून निश्चितपणाने आपण त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि त्या बाबतीत आता जो उपविभागीय पोलीस अधिकारी असतील, PI असतील, आम्ही बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना तेच आश्वासन दिलेलं आहे की आपला जो प्रस्ताव आहे तो आम्ही शासन स्तरावर पाठवू आणि त्याच्यातून आपल्याला मोबदला देण्यासाठी त्या ठिकाणी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येईल। येणाऱ्या काळात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण होतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। द पोलीस न्यूज, उमेश जोशी, शहापूर।